बाळासाहेब, गावाचं नाव आहे भीमाशंकर, पण देवाचं नाव आहे भीमशंकर. भीम नावाचा दैत्य तिथे मारला, भीमसूर, म्हणून भीमशंकर. हा भगवान शिवच नानाविध रूपाने जगत कल्याणाकरता भारत भूमीमध्ये 12 ठिकाणी राहतो बघा. दक्षाला 60 मुली झाल्या, त्यापैकी 27 त्यानं चंद्राला दिल्या. बारीक आहे का? दक्षाला 60 मुली झाल्या, त्यातल्या त्याने 27 चंद्राला दिला. त्याला 27 नक्षत्र म्हणतात बघा. चंद्राचं मोठ्या पत्नीवर, अर्थात सगळ्यात श्रेष्ठ पत्नीवर विशेष प्रेम होतं. रोहिणी म्हणतात तिला. बाकीच्या 26 जणी जरा नाराज झाल्या आणि त्यांनी दक्षाकडे गारहाणं गायलं, बाबा आम्ही 27 बहिणी, तुम्ही एकाच चंद्राला दिला आम्हाला, पण आमचा पती आमच्या प्रेमात भेद करतो बघा. तू आमच्या मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करतो, रोहिणीवर, आम्हाला 26 जणीवर जरा कमी प्रेम करतो, आमच्याकडे पाहत नाही जरा. दक्ष चिडला, महाराज अरे मी 27 कन्या तुला दिल्या, तुझं काम आहे सगळ्यांवर तू विशेष प्रेम, सारखं प्रेम केलं पाहिजे गड्या, पण तू एकीवर प्रेम करतो, इतरांना जरा दुजा भाव देतो. चंद्रा तू क्षयरोगी होशील. चंद्र क्षयरोगी झाला बघा. कलंक लागला चंद्राला. ही कथा इथे आली. दुसरी अशी कथा आली की चंद्राने गुरुमाता गमनाचं पाप केलं. त्यानं बृहस्पतीची पत्नी, आपल्या गुरुची पत्नी तारेशी संबंध ठेवला. मी तुम्हाला मागे 2-3 वेळा सांगतोय, काम इतका दुर्जयीन दुर्जन आहे. त्याने नारदांसारखे, शिवासारखे घालवले. चंद्रही काळा झाला आणि इंद्रालाही डाग लागला महाराज. हा परिणाम आहे कामाचा. इंद्रा पडले भाग, चंद्र झाला काळा. 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 नारद चुकला चाळा भजनाचा. नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रा पडले भाग, चंद्र झाला काळा. इंद्रा पडले भाग, चंद्र झाला काळा. इंद्रा पडले भागे, चंद्र झाला काळा. इंद्रा पडले भाग, चंद्र झाला काळा. इंद्रा पडले भाग, चंद्र झाला काळा. इंद्रा पडले भाग, चंद्र झाला काळा. चंद्र झाला काळा. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. दक्ष शापामुळे चंद्र काळा झाला बघा. क्षयरोग झाला चंद्राला. त्याने ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवाने सांगितलं, तू शिवाची तपश्चर्या कर, तुझं हित होईल. मग चंद्र ब्रह्म्याच्या सांगण्यावरून शिवजीची आराधना करू लागला. खडतर त्यानं शिवाची तपश्चर्या केली. समुद्र किनारी चंद्राची तपश्चर्या पूर्ण होते आणि शिवजी त्याच्या समोर प्रकट होत आहेत. चंद्रा कशा करता हाक मारतो मला, कशा करता बोलवलं? भगवान दक्ष शापाने मी क्षयरोगी झालो देवा, माझा क्षयरोग घालवा, याच्या करता तुम्हाला हाक मारली मी.
शिवाने चंद्राकरता तिथे एक तीर्थ निर्माण केलं. त्या तीर्थामध्ये चंद्राने स्नान केलं, त्याचा रोग गेला. त्या तीर्थाचं नाव आहे चंद्र तीर्थ. आणखीन शिवाने विचारलं काय पाहिजे. सांगितलं भगवान आता माझ्याकरता जसे आलात तसे या समाजाकरता, या अज्ञानी लोकांकरता इथेच थांबा. मी जशी माझी अडचण, माझं गाऱ्हाण तुम्हाला गायलं आणि तुम्ही त्याचा पूर्ण माझा उद्धार केला, तसं या लोकांचंही गाऱ्हाण तुम्ही ऐकावं, यांचं हित तुम्ही करावं, याच्याकरता तुम्ही इथं थांबा. आणि मग चंद्राच्या विनंतीवरून भगवान शिव समुद्राच्या किनारी पश्चिमेला राहते झाले. आणि मग ऐका आता, चंद्राला संस्कृत मध्ये सोम म्हणतात. चंद्राकरता आले म्हणून नाव ठेवून घेतलं भगवंताने सोमनाथ भगवान की जय. तो भगवान सोरटी सोमनाथ झाला बघा. हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे. मी तुम्हाला काल सांगितलं गणेशामध्ये आणि कार्तिकेयामध्ये शर्यत लागली. अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करून यायचं, येईल त्याचं लग्न. आणि मग दोघंही पृथ्वी प्रदक्षिणा लागले. मोरावर बसून कार्तिकेय गेले, गणेश आई वडिलांना प्रदक्षिणा घालून लग्नही करून घेतलं. पण जेव्हा कार्तिकेयाच्या लक्षात आलं की आमच्या आई वडिलांनी मला फसवलं गड्या, मला तिकडे तीर्थयात्रेला पाठवलं आणि इकडे गणेशाचं लग्न केलं, कार्तिकेय रुसले बघा. पार्वती माता शिवजी समजावून सांगतात, अरे त्याने बुद्धीच्या बळावर आम्हालाच प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवलंय, म्हणून आम्ही त्याचं लग्न करून दिलं. पण ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते कार्तिकेय, ते चिडले बघा. आणि आंध्र प्रदेशामध्ये श्री शैलगिरी पर्वतावर जाऊन राहते झाले. पार्वती महादेवाला म्हणाले, अहो माझं लेकरू रुसून जाऊन बसलंय, ते रुसलं म्हणजे आपण रुसावं का? आपणही जावं, त्याची समजूत काढावी, घेऊन यावं त्याला, चला ना आपण जाऊ. आणि मग शिव पार्वती यायला निघाले. कार्तिकेयाला कळालं माझी आई मला भेटायला येते, पण चिडले होते. आईनं येऊ नये म्हणून त्यांनी सगळ्या स्त्री जातीला शाप दिला, हे पहा कोण्याही स्त्रीने माझ्या दर्शनाला यायचं नाही. जर तुम्ही माझ्या दर्शनाला याल तर तुम्हाला वैधव्य प्राप्त होईल, तुम्ही विधवा व्हाल. म्हणून माता मावल्यांनी कार्तिकेयाचं दर्शन करू नये. आता पार्वतीचा नाविलाज झाला, आता काय करावं. रडते बघा माता पार्वती, अरे मी तुझी आई आहे रे, असं करू नको, मला कोण आहे तुझ्याशिवाय. बरीच प्रतिज्ञा करते आणि शेवटी माता पार्वती रूप बदलून महादेवाबरोबर त्याला भेटायला जाते. तिथून कार्तिकेय निघतून दुसऱ्या पर्वतावर जाऊन, समोरच्या पर्वतावर जाऊन बसतो. पार्वती आक्रोश करते, अरे मी तुला भेटायला आले तू निघून गेला. कार्तिकेयानं सांगितलं, आई तू आता माझ्याकडे येण्याची गरज नाही, कारण तू जर माझ्याकडे येशील तर माझा शाप आहे, स्त्री आली तर वैधव्य येईल. तुझं प्रेम पाहिलं मी आता प्रत्येक महिन्याला मीच तुला भेटायला येत जाईन, पण तू इथेच राहा. आणि मग ते आंध्र प्रदेशामध्ये आहे. म्हणून माता पार्वतीनं नाव ठेवून घेतलं मल्लिका. आणि भगवान शिव झाला अर्जुन. आणि शैलगिरी पर्वतावर त्यांनी एकाच लिंगामध्ये दोघही माता पार्वती आणि शिवही विराजमान झाले. नाव पडलं मल्लिकार्जुन भगवान की जय. ज्ञानोबराय म्हणाले, मी सुद्धा त्याच्या दर्शनाला जातो गड्या. कोणाच्या? मल्लिकार्जुनाच्या. त्याची यात्रा विशेष असते. मल्लिकार्जुन यात्रे जाईन जाईन, मल्लिकार्जुन यात्रे जाईन, मल्लिकार्जुन यात्रे जाईन जाईन, मल्लिकार्जुन यात्रे जाईन, शिखर पायेन.
पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ, दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. हे जगत कल्याणाकरता. मागे दैत्यराज दूषण अर्थात दैत्यांचं राजा होता दूषण त्याचं नाव. तो अवंती नगरीला त्रास देऊ लागला. तिथे तेव्हा चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता अवंतीला. तो राजा महान शिवभक्त होता चंद्रसेन. नाही त्याचा एक मित्र होता मणिभद्र. त्या मणिभद्राने चंद्रसेनाला एक मणी भेट दिला. मग त्या मण्याची कीर्ती अशी होती की तो मणी ज्याच्याकडे असायचा तो विजयीच व्हायचा. तो चंद्रसेन राजा प्रत्येक वेळी विजयी होता. सगळं चांगलं चाललं होतं त्याचं. पण एखाद्याची कीर्ती वाढली की कुबुद्धी माणसाची बसू देत नाही. बाकीचे लोक त्याला त्रास देऊ लागले. दोन चार राजांनी मिळून त्याच्या नगरीवर आक्रमण केलं. वेढा दिला चंद्रसेनाच्या अवंती नगरीला. आता बिचारा भाविक सज्जन होता चंद्रसेन राजा. इतक्या लोकांनी वेढा दिला आपल्या नगरीला हे पाहिलं आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची आराधना चालू केली. त्यांनी नित्य कमळाची फुलं दुग्धधारा महादेवावर धरली. त्यांनी एके दिवशी माळ्याने फुलं आणून दिली आणि एक गवळ्याची स्त्री दूध आणून देते राजाला शिवपिंडीवर वाहण्याकरता. त्या गवळ्याच्या त्या गवळणी बरोबर तिचं लहान लेकरू आलं आणि त्यानं ती राजाची चाललेली पूजा पाहिली आणि आई बरोबर घरी गेलं आणि आपल्या दारात बसल्या बसल्या त्यानं चिखलाची पिंड तयार केली. आणि राजा जशी पूजा करतो तशी पूजा करू लागला. आता तिथे काही दूध नव्हतं घालायला पण पाणीच वाटायचं पण दूध म्हणायचं, मातीच लावायचा पण भस्म म्हणायचा, दगडच ठेवायचा पण नैवेद्य म्हणायचा. ते लेकरू खेळ खेळायला लागलं. पण महाराज महादेव इतका भोळा त्याला हेही आवडतंय. ही कथा शिवलेली अमृतामध्ये सुद्धा आली बघा. त्या लेकराची आई ती गवळण म्हणते, ए बाळ चल जेवायला. हा म्हणतो थोडं थांब, माझ्या महादेवाला नैवेद्य दाखवतो, येतो. 10-5 मिनिटांनी पुन्हा आई हाक मारते, अरे ये ना. हा म्हणतो थोडं थांब, महादेवाला हवा घालतो, थोडं थांब. त्याचा खेळ चांगला चालला बघा. हे सगळं करायचा, ओम नमः शिवाय म्हणायचा. महादेव तेवढ्याने संतुष्ट होत. शेवटी ती गवळण चिडली बघा. ती तडतड करत बाहेर आली. त्यानं मांडलेली शिवपूजा तिने मोडली आणि रागा रागा घरात जाऊन झोपली सुद्धा. पण बाळ मात्र त्या मोडलेल्या शिवपूजेच्या जवळ, त्या पिंडीच्या जवळ धाय मोकलून रडायला लागला. कैलासातला भोळा बाबा लेकराचं अतूट प्रेम पाहिलं आणि त्या गवळ्याच्या घरी त्या लेकराच्या समोर हा बाबा प्रकट झाला. रडू नको रे, मी तुझ्या करता स्वतः आलो बघ, रडू नको. हा म्हणतो, शिवजी माझ्या आईने तुमची पूजा मोडली म्हणून तुम्ही तिच्यावर रागवू नका. थोडं थांबा, मी माझ्या आईला तुमच्या दर्शनाला घेऊन येतो. घरात जातो आणि त्याच्या आईला उठवतो, चल महादेव आलेत. तितक्यात महादेवाने चमत्कार केला आणि झोपडं होतं तिचं. झोपडं काढून सुवर्णाचा महल तयार केला. तिथे ही जमिनीवर झोपली होती. उठून पाहते तेव्हा तिथे सोन्याचा मंचक होता, तिथे झोपली होती. आश्चर्यचकित झाली, काय झाले. उठून पाहते बाळाबरोबर बाहेर येते तर शिवजी साक्षात उभे. दंडवत घातलं. शिवजी तुम्ही माझ्या लेकरा करता आलात, पण खरं सांगू शिवा, तुम्हाला आमच्यापेक्षा तुमची आमच्या राजाला जास्त गरज आहे. राजाला विजय प्राप्त करायचा. शत्रू सैन्याने वेढा दिलाय आमच्या नगरीला. आमचा राजा दिवस रात्र तुमचं ध्यान करतोय शिवजी, तुम्ही त्याच्या करता चला ना शिवजी तिथे. शिवजी म्हणतात, नाही, त्याला इकडे घेऊन ये. ती गवळ्याची स्त्री पळत गेली, राजे चला आमच्या घरी भगवान शिव आलेत, माझ्या बाळा करता आलेत.
चंद्रसेन राजा तिथे आला, त्याने शिवाला दंडवत घातला. शिवजीने त्याला अनेक अनेक आशीर्वाद दिले. आणि हे ज्यांनी आक्रमण केलं होतं त्यांच्या कानावर बातमी गेली की या राजाच्या नगरीत एका गवळ्याच्या लेकराकरता महादेव आलाय. आक्रमण करणाऱ्या राजाने विचार केला, एका गवळ्याच्या लेकराकरता जर महादेव यांच्या नगरीत येत असेल तर आपलं काय खरंय. त्यांनी आक्रमण परत घेतलं आणि शरणागती स्वीकारली. चंद्रसेन राजाला शिवाने विचारलं, काय द्यायचं तुला. राजा म्हटला, भगवान तुम्ही संकटकाळी माझ्याकरता धावून आलात, संकटकाळी या जगाकरताही तुम्ही यावं म्हणून तुम्ही इथेच राहा. आणि मग भगवान शिव अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या किनारी मोठं नाव धारण करून राहिले. महाकाल भगवान की जय. ती अवंती नगरी म्हणजे सप्तपुऱ्यापैकी असलेली उज्जैन नगरी. तिथे महाकाल वास्तव्य करतो. तिथेच आमचा कृष्ण कन्हैया शाळेत सुद्धा गेला. तिथेच सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे बाळासाहेब. तिथेच माता पार्वतीचं एक अंग पडलं होतं, केस पडले होते. तिथे एक शक्तीपीठ सुद्धा आहे. तिथेच कालभैरवाचं मंदिरही आहे. तिथेच राजा भर्तृहरीची नगरी ती उज्जैनीच आहे. एका उज्जैनीमध्ये जवळजवळ 2000 मंदिर आहेत बघा. आणि उज्जैनला आजही महादेवाची पहाटे भस्म आरती होते. म्हणून मग आता सकाळी लवकर पहाटे उठून तिथं जावं लागतं. भस्मही मिळतं तिथे. हे 3रं ज्योतिर्लिंग आहे जगत कल्याणाकरता. एकदा नारद विंध्याचल पर्वताला भेटायला गेले. आणि नारद त्या विंध्याचलाला म्हटले, बाबा रे तुला जरा अहंकार झालाय, जरा सांभाळ स्वतःला. हे पहा, साधूचे सहज शब्द पण खरे होत असतात. सहज बोलणे हित उपदेश. म्हणून त्यांच्या सहज बोलण्यातही काहीतरी वर्म असतं, जरा माणसाने जाणलं पाहिजे. माणसं आमच्या समोर मोठेपणा दाखवतात, दाखवू नये. मी कमाल करतो या लोकांची. लोक आम्हाला बंगला दाखवायला येतात. खरंच सांगा काय उपयोग आहे. आम्ही आता परवा कीर्तनाला गेलो, इथूनच कथा करू. त्यांनी इतका आग्रह धरला, आमके लय मोठे चला त्यांच्या घरी जायचे, हे लय मोठे चला त्यांच्या घरी जायचे. कशाला नाही तुम्हाला. नाही म्हणे चला. गेलो, बसलो, सत्कार शाल फळलं. मला त्याचं काही कौतुक वाटत नाही. मी आमच्या योगेश बोलगेच मला म्हणले, बा तुम्ही म्हणता तेच खरं आहे. खरंच तुम्हाला हा बंगला दाखवून काय उपयोग आहे म्हणून हेच मी तेच सांगतो लोकांना. आम्हाला दाखवून काय फायदा आहे. लोक संसारातलं कौतुकही दाखवत राहतात. खरं म्हणजे तुम्ही आम्हाला दाखवलं पाहिजे. पण काय माहित आहे बाबा, मी 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले बघा, हे दाखवलं पाहिजे. तुम्ही आम्हाला दाखवलं पाहिजे. बाबा मी रोज 1000 माळा जप करतो बघा, हे दाखवलं पाहिजे. तुम्ही दाखवलं पाहिजे आम्हाला निर्जला एकादशीचं व्रत. तुम्ही दाखवलं पाहिजे पंढरीची वारी. तुम्ही दाखवली पाहिजे नित्य केलेली पूजा. त्याच्यामध्ये खरा आनंद आहे. आम्ही त्याच्या दंडवत बघा आम्हाला त्याचा. संसाराचं कौतुक काय दाखवता राजा हो, ते दाखवू नका. आणि खरं सांगू, तुम्ही परमार्थ दाखवला पाहिजे आम्हाला, आणि आम्ही सुद्धा तुम्हाला परमार्थच विचारला पाहिजे. आम्ही तुमच्या घरी गेल्यास तुम्हाला विचारलं पाहिजे, एकादशी करतो का बाबा. तुझ्या घरी सगळ्याच्या गळ्यात माळा आहेत, आम्ही हे विचारलं पाहिजे. पण आम्ही तुमच्या घरी येऊन आम्ही तुम्हाला विचारतो, मग किती आहे ऊस यंदा. हा आम्हालाही बराच नाद आहे. हे नसावं. नारद गेले विंध्याचलाला भेटायला. मला जरा सांभाळ. विंध्याचलाला वाईट वाटलं. हे पहा, अहंकारी माणसाला तुला अहंकारी म्हटलं की राग येतो. विंध्याचलाने शिवाचं तप केलं. भगवान नारदाने सांगितलंय मला अहंकार झालाय. भगवान म्हणाले अगदी बरोबर आहे, पण भगवान माझा अहंकार घालवा आता. शिवाने विंध्याचलाचा अहंकार घालवला. त्याच ठिकाणी शिवाने मानधाता राजाला वरदान दिलं. आणि मग ज्या पर्वतावर शिवजी विराजमान झाले नर्मदा मैयेच्या किनारी, तो पर्वतच ओंकार स्वरूप आहे.
असा ओमच्या आकाराचा आहे. ओंकारेश्वरला गेलतात का कधी? आता नुसतं जर गेलात तर शिवलिंगाचं दर्शन तर कराच, पण तिथे ओंकार पर्वत, त्याच पर्वतावर राहतो ओंकारेश्वर. त्याची प्रदक्षिणा आहे 7 किलोमीटरची. ती ओमच्या आकाराची प्रदक्षिणा आहे. गेल्यावर करा, हे करत जा. भगवान जगत कल्याणाकरता नर्मदेच्या किनारी ओंकार रूपाने वास्तव्य करतो. ओंकारेश्वर भगवान की जय. हे 4थं ज्योतिर्लिंग आहे. पुढे विष्णू परमात्म्याचा नर नारायण अवतार हिमालयामध्ये त्या नरनारायणाने शिवाची आराधना केली आणि नरनारायणाकरता भगवान शिवजी हिमालयामध्ये प्रकट झाले. ते पांडवांकरताही प्रकट झाले होते. हिमालयात आला भगवान, नरनारायणाकरता आला. त्यानं नवीन नाव धारण केलं, केदारेश्वर भगवान की जय. हे 5वं ज्योतिर्लिंग आहे बघा, भगवान केदारेश्वर. पूर्वी कर्कट नावाचा राक्षस होता आणि त्या कर्कटाच्या बायकोचं नाव होतं पुष्कशी. त्या कर्कटाला मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं कर्कटी. आणि त्या कर्कटीचा विवाह झाला एका पारध्यासोबत, किराताबरोबर. आणि ती कर्कटी गरोदर असताना प्रभू रामचंद्राकडून तो किरात मारला गेला, तिचा नवरा मारला गेला. वनवासात असताना प्रभू ती कर्कटी एकटी पडली. तिच्यावर कुंभकर्णाने जबरदस्ती केली, बलात्कार केला कुंभकर्णाने त्या कर्कटीवर. आणि कुंभकर्णापासून ती कर्कटी गरोदर राहिली. त्या कर्कटीच्या पोटी एक दैत्य जन्माला, नाव आहे भीमसूर. त्याने ब्रह्मदेवाचं तप केलं, वरदान मिळवलं, पृथ्वीचं राज्य त्याने मिळवलं, कामरूप देशाचा राजा झाला तो. त्याने शिवभक्त सुदीक्षण राजाला बंदी शाळेमध्ये घातले. तो सुदक्षिण राजा बंदी शाळेमध्ये शिवाची पूजा करतो बघा. शिवपूजा करतो हे भीमासुराने पाहिलं आणि त्यानं सुदक्षिण राजाला आणखीन छळायला सुरुवात केली. दोघांचा वाद झाला. शेवटी त्या सुदक्षिणाने शिवाला हाक मारली, हे महादेवा, माझ्यावर कृपा करा, हा दैत्य आमच्यावर चालून येतोय. मग आपल्या भक्तांची आर्त हाक ऐकली शिवाने. आणि त्या सुदक्षिण नावाला राजाला वाचवण्याकरता भगवान शिवजी तिथे प्रकट झाले बघा. त्यांनी राजाला वाचवलं आणि त्या भीमासुराचा वध केला. तिथेच भीमा नदी उगम पावली आणि शिवजी भक्तांच्या रक्षणाकरता तिथेच थांबले. भीमासूर मारला म्हणून भगवंताने स्वतःच नाव ठेवलं, भीमा शंकर भगवान की जय.